सहकार्यानेच करायचं, असं वाद वगैरे करून करायचं नाही. वाद करून करतो आम्ही, मग शिकवतो, सांगतो वाद करा, आम्ही चालवत नाही कधी नाही आम्हाला नाही. प्रत्येक चंबर तुम्ही रस्त्यामध्ये बांधले, प्रत्येक चंबर का बरं असं बांधलं तुम्ही? कुठं जाऊ मॅडम? हो मॅडम, प्रत्येक चंबर हे रस्त्यामध्ये बांधलं का बरं? कधी चंबर तुझी जागा नाही कसं पण माझी होऊ शकते नाही पाईप लाईन आहे ती कशी वागणी होऊ शकते किंवा धर्मावर पाय आपल्याकडे पाणी येतो पाईपाचा 110 mm गाईचं एसटीपी पाईप ते आहे पण ते काय सांगितलं त्यांच्यात तुम्ही कुठला वापरणार आहे ते बघा. एसटीपी पाईप 110 ला वेगळा आहे, 90 मीटरला वेगळा आहे, 75 मीटरला आहे एसटीपी पाईप 6 केजीचं. जर आपण हे वापरलं तर तुम्हाला असं वाटत शंका वाटत असेल तर आपण ते पण हे करू. परंतु आता हे काय लिहिलं त्यांनी लोडिंग लेईंग अँड द जॉईनिंग, कारण एका साईडला आपले एमजीपीचे पाईप आहेत, एका साईडला एमजीपीची पाईप चालू झाली. 110 mm वापरला नाही तर तुम्ही 175 mm वापरा पुढच्या लाईनला. तुम्ही मॅडम नीट वाचा समजून घ्या. नाही 110 mm ला एसटीपी पाईप आहे ते 6 केजीचं आहे, म्हणजे ते 110 म्हणजे पाण्याचा प्रेशर जसं आपल्याकडे प्रेशर आहे त्यानुसार आपण करणार आहोत. जर तुम्ही सांगत असेल की काळा पाईप तर काळा पाईप आपल्या एका ठिकाणी आहे, कुठलं एसटीपी याचा पाईप आहे एमजीपीचा आहे. जर ती लाईन चालू झाली तर त्या लाईनने आपल्याला पाणी येणार आहे. हे कसं आपल्याला इथून मग तो पाणी येणार आहे तर ही लाईन कशी वाढवली गावकऱ्यांचा पैसा कसं वाया घालवायला. पण तसं जोपर्यंत आपल्याकडे पाण्याचं तुम्हीच गेल्या मीटिंग मध्ये सांगितलं मॅडम आपल्याकडे पाणी व्यवस्थित चालू झालं आहे तर आता होईल. मी सांगतो तुम्हाला ताडीपट्ट्याचा बॉब लावलाय आपण बरोबर. मॅडम एक मिनिट मी बोलतो थांबा. ताडीपट्ट्याचा बॉब लावलाय बरोबर. तिथे तुम्ही मोटार बसवू शकत होते का नाही? तिकडनं पाईप लाईन पुढे बसवू शकत होते. ताडीपट्ट्याचा एक बॉब टी मारून बॉब काढलेला आहे बघ काशीपाड्यात जायला, त्याला दुसरा टी मारून पाड्यासाठी पाणी घेऊ शकत होते ना जवळच्या जवळ. एवढा खर्च करून गावात तिकडे नेण्याची काय गरज होती? रवी किरण बंगल्याजवळ पहिलाच टी मारून पाड्यात पाणी दिलेलं आहे, तिकडे तुम्ही मोटार लावून होते शकत? जागा पण आहे तिथे. हा जवळच आहे. तर गावातनं पाणी तिकडे नेण्याची काय गरज होती? जागा भोरी पडायला पाणी पाहिजे होता. मोटरसाठी एवढा खर्च करतात तर आणखीन एक मोटर आणखीन खर्च वाढला असता. आपल्याकडे पाणी कसं आहे की आपल्याकडे स्टोरेज टाकी नाही. पण स्टोरेज टाकीचा प्रश्न नाही. रवी किरण बंगल्याजवळ टी तर मारलेला आहे, त्याला तुम्ही मोटार बसून पाणी घेऊ शकत होते ना. आपण टाकींचं वरती अंडरग्राउंड आपल्या पाणी आपण जो मोटर लावून घेतला सिंटेक्सच्या टाक्या लावून पाणी प्रेशर देणार आहे का? त्या संदर्भात पाटपाटी शिरगाव ग्रामपंचायतने आपल्याला जो तक्रार केली ते कधीही आपले मोटर बंद होऊ शकते.